सर्वप्रथम मी या पलटणच्या भूमीला प्रणाम करतो आणि आईबाई प्रार्थना करतो की हातात कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष, शब्ददोष, क्रियादोष, कुठल्याही प्रकारचा दिवस दोष न लागता आईबाई प्रार्थना आहे की जी शुभेच्छा मी प्रदान करतोय त्याला कुठल्याही प्रकारचा दोष न लागावा. मुलाबाळांसाठी मी नेहमीच दोन मंत्र म्हणत असतो. विश्वानि देव सवित दुरितानि परासव यद भद्रम तन्नासव ओम त्र्यंबकम जजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुक्मय वंदनान् मृत्युर्मोक्षमामृतात् कालहर दुःखहर दारिद्र्यहर कष्टहर रोगहर हर हर महादेव. मी आदरणीय अनिकेतजी व त्यांच्या सहकार्यांना सगळ्यांना शुभेच्छा प्रदान करत असताना आईबाई प्रार्थना करतो की आई असं विजय प्राप्त करून दे की सेवेसाठी ते व त्यांचा परिवार नेहमीच सदैव तत्पर राहिला आहे. पण तू त्यापुढेही जाऊन ते असं काहीतरी नाव करावे की यापुढे लोकांनी जे काही सांगितलं असेल ते त्यांच्या मनातले विचारधारा असतील त्या सगळ्या बदलून जातील व त्यांना असं वाटेल की ही काहीतरी दैविक कृपा झाली असावी व कुठल्याही प्रकारचा शब्ददोष, वास्तुदोष, क्रियादोष या नावावर, या ठिकाणावर, या दिशेवर, या शहरात न लागावा अशी आईबाई प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुभेच्छा प्रदान करतो. विजय. मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय आता इथं रॅलीला. आपल्या रॅलीला प्रतिसाद सुद्धा मोठा आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये विरोधक या ठिकाणी आले होते, त्यांनी अनेक टीका केल्या. आपण काय सांगाल लोकांना की या विरोधकांनी टीका केलेल्या आहे? मी कधी त्या बाजूला बघतच नाही ज्या बाजूला आपल्याला असं वाटतं की काहीही तुम्ही करा, स्पर्धा व प्रतिस्पर्धामध्ये टीका व वाईट बोलणारे लोक तुम्हाला नेहमीच दिसतील. तर ते सहज आहे, सरळ आहे. परंतु जे लोक क्रियेमध्ये आहेत व शिंदे साहेब, अनिकेतजी, हे महाराष्ट्राची जी ठेव आहे, जय महाराष्ट्र जे आम्ही म्हणत असतो नेहमीच, हे महाराष्ट्र कशाला आपण म्हणतो तेवढाच विचार करून पुढे व्हावं आणि महाराष्ट्राच्या या भूमीला मी सदैव प्रणाम करत असतो. आर्ट अँड कल्चर असो, देशाची रुद्र स्थापना असो, चित्रसृष्टी, चित्रपट स्थापना असो, जीही स्थापना असो, त्याला ही महाराष्ट्राची भूमीच नेहमी पुढे आणते आणि या भूमीला मी प्रणाम करतो आणि आईबाई प्रार्थना करतो कुठल्याही प्रकारचा शब्ददोष आणि वास्तुदोष न लागावा आणि हे पुढे निघावे आणि पुढे आल्यानंतर त्यांनी अशी सेवा करावी की भूतो न भविष्यते. सर, रामभूमीत आलाय तुम्ही, धनुष्यबाण चिन्ह आहे. रामभूमीमध्ये तुम्ही आलाय, धनुष्यबाण चिन्ह आहे, काय सांगाल? सर्व किती उमेदवार निवडून येतील असा आपला अंदाज तुमचा? हा जो चिन्ह घेऊन आम्ही या भूमीच्या कृपेनं पुढे आलेलो आहोत, या बाळासाहेबांच्या कृपेनं आम्ही पुढे आलेलो आहोत. ती कृपा सदैव राहील, ती आहे आणि सगळे जेवढे उमेदवार आहेत त्या सगळ्यांना मी आईबाई प्रार्थना करतो त्यांचा विजय व्हावा. ठीक आहे, धन्यवाद. जय महाराज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.